नमस्कार मंडळींनो, रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष एकदा मी पुन्हा स्वागत करते। तर 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप करून झाल्यानंतर शेवटी एकदा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात, म्हणून आम्ही आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। आणि ह्या आमच्या ट्रिपची सांगता म्हणून आम्ही आमच्या घराजवळील महादेवाच्या मंदिरात एक पूजा ठेवलेली आहे। तर या व्लॉगमध्ये संपूर्ण आम्ही त्या पूजेचं तुम्हाला दर्शन देणार आहोत। ती पूजा कशी केली हे पाहण्यासाठी हा व्लॉग नक्की पहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। हर महादेव। कोणाला जर धोत्राचा काष्ट घ्यायचा असेल तर साईडकडे या फाटल्या। आता रात्रीचे 12 वाजले आहेत आणि मी 12 ज्योतिर्लिंगांची रील बनवतोय, कारण की उद्या प्रोग्राम असल्यामुळे टाइम भेटणार नाही। शॅडो इकडे मस्तपैकी झोपलेला आहेत आणि मी 12 ज्योतिर्लिंगांचा व्हिडिओचा बॅकअप जुन्या लॅपटॉपमध्ये घेतोय आणि पूजानी मस्तपैकी 12 ज्योतिर्लिंगांची मेहंदी काढून पूजा झोपलेली आहे। काल आपण आलो आहोत आपल्या 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिपवरनं। आज आपली आहे पूजा। इकडे मस्त आपण जी 12 ज्योतिर्लिंगांची माती आणली होती ती इथे सजवली आहे आणि हे 12 ज्योतिर्लिंगांचं जे गंगाजल आहे ते पूजेसाठी आपण वापरणार आहे आणि याची पण पूजा करून घेणार आहे। आणि इकडे आपलं देवारा सजले, फुलं यायचे बाकी, अजून फुलं आल्यानंतर देवारा अजून छान दिसेल। तर चला तर मग भेटूया पूजेच्या टाईमला। हर हर महादेव। तर आता आपण पोचून गेलेलो आहोत आपल्या गावातील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात, जे की आहे पालखेड मिरचीचे येथे। तर आपली पूजा गुरुजींनी ऑलरेडी मांडून ठेवलेली होती। आम्ही दोघंही मस्त रेडी होऊन आणि पूजेच्या ज्या मुहूर्तावर फॅमिलीसोबत मंदिरात आलेलो आहोत। पाहुणे मंडळींना सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे, तर सर्वच जण येतच असतील। वार होता सोमवार आणि तारीख होती 31 जुलै 2023। भोले बाबाचा आशीर्वाद घेऊन आणि सर्व देवदेवतांना साक्षी मानून आम्ही आमच्या पूजेची सुरुवात केली। पूजेचा प्रधान संकल्पात ज्या ज्या सिद्धी कुठलंही कर्म संकल्पपूर्वक सिद्धीच जातो, बिना संकल्पाचं काहीच होत नाही। आपण ठरवलं त्याच वेळी 12 ज्योतिर्लिंगाची आपण संकल्प झाली। आमच्या रुद्रासोबत केलेला 1.5 महिन्यांचा ह्या 12 ज्योतिर्लिंग यात्रेचा जो हा कालावधी होता, त्या दरम्यान आमच्या हातून काही चुकी झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल, यांसाठी माफी म्हणून ही पूजा आणि त्याचबरोबर आम्ही केलेलं दर्शन देवाचरणी अर्पित होण्यासाठी आम्ही पूजा केली। घरच्यांची साथ, महादेवाचे आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचे खूप सारे प्रेम आणि काळजी हे तर आपल्यासोबत होतेच, त्यामुळे आपली ही संपूर्ण ट्रिप अतिशय सुखरूप पद्धतीने सुखमय पार जून 2023 ते 28 जुलै 2023 हा कालावधी, म्हणजेच म्हणायला गेले तर 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिप ही आमच्या रुद्रासोबतची आमची सर्वात मोठी आणि पहिली रोड ट्रिप होती। तर ह्या रोड ट्रिप दरम्यान आम्ही खूप साऱ्या मेमरीज पण क्रिएट केल्या, तसं तर आणि खूप सारी मजा देखील केली, परंतु आम्हाला काही ठिकाणी अडचणींना सुद्धा फेस करावं लागलं। त्याचवेळी भोले बाबाने वेगवेगळ्या रूपात येऊन आम्हाला दर्शन दिले आणि खरंच देव या जगात आहे याचे देखील एक जो दृष्टावा असतो तो आम्हाला झाला। मी आमचे अहोभाग्य मानते की आम्ही जोडीने भोलेनाथांच्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन केले। नाही, दर्शन केल्यापेक्षा दर्शन करवून घेतले असे म्हणायला इथे हरकत नाही। खरंच भोलेनाथानेच आपल्याकडनं हे संपूर्ण दर्शन सुखरूपपणे पार करून घेतले। ते म्हणतात ना, रास्ता दिखाने वाले शिवजी थे, हम तो बस खाली रास्ते पे चलते गए। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैनीनो महाकालम ओंकारम ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथं च डाकिन्या भीमशंकरम सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावनं वाराणसे तु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटी हिमालये तु केदारं कृष्णेश च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायंकालप्रथो नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनशायते। ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय म्हणते भोले बाबाचे आभार व्यक्त करताना जेव्हा आम्ही ही पूजा करत होतो ना, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. कारण आमचं सर्वात मोठं एक स्वप्न पूर्ण झालं आणि तेही सर्वांच्या आशीर्वादाने आणि भोले बाबाच्या कृपेने. खरंच वाटत नव्हतं की आम्ही हे 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करून आलेलो आहोत. कारण ट्रिपच्या स्टार्टिंगला ज्या ज्या गोष्टींना आम्ही फेस केलं, म्हणजेच ऑफिसवरनं सुट्ट्या मिळत नव्हत्या, त्याचनंतर ट्रिपचे प्लॅनिंग, घरचे पहिले रेडी नव्हते आम्हाला एवढं दूर गाडीवर पाठवण्यासाठी, त्यांना मनवणं आणि बऱ्याच काही गोष्टी होत्या त्यात. ते म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर भोले बाबांनी प्रत्येक आमच्या समस्येतून आम्हाला मार्ग दाखवला आणि आम्ही तोच मार्ग फॉलो करत गेलो. म्हणजे सर्वच गोष्टी लास्टला ना एकदम जुळून आल्या. म्हणजे आमच्या सुट्ट्या पण अप्रूव्ह होऊन गेल्या, घरचे पण हो बोलले आणि बाकीच्या ज्या पण अडचणी होत्या त्या सर्व सॉल्व्ह होत गेल्या. आमच्या हे ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेचे जितके पण अनुभव सांगू ना तितके कमीच आहे. कारण भोले बाबांनी 12ही ज्योतिर्लिंग दर्शन करताना आमची प्रत्येक वळणावर परीक्षा घेतली आणि आम्ही त्या परीक्षेत पास होत गेलो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगोदर ह्या ट्रिपमध्ये नेपाळ म्हणजेच पशुपतीनाथ दर्शनाचे काही प्लॅनिंग नव्हते. आमच्या मीन्स जसं जसं आम्ही दर्शन करत गेलो तशा गोष्टी माहिती होत गेल्या. आणि मग आमची अनप्लॅन्ड एक इंटरनॅशनल राईडसुद्धा आपल्या रुद्रासोबत झाली आणि पशुपतीनाथ महाराजांचे सुद्धा दर्शन झाले. यात हे सुद्धा खूप, तो पण एक वेगळाच अनुभव होता. मीन्स आपली स्वतःची बाईक घेऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करणं एक खूप भारी ती फिलिंग होती. आणि संपूर्ण ह्या ट्रिपच्या मेमरीज पण खूप छान होत्या. आम्ही जेव्हा घरी आलो ना तेव्हा भोले बाबाच्या आशीर्वादांसोबत तुमच्या सर्वांचं प्रेम आणि माया आम्ही घरी घेऊन आलो. थँक्यू सर्वांना की ह्या पूर्ण ट्रिपमध्ये तुम्ही आमची खूप काळजी घेतली, विचारपूस केली. आणि हो, या ट्रिपचे ना आम्ही संपूर्ण ज्या आमची जर्नी होती ती ऑलरेडी आपल्या रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलवर शेअर केलेली आहे. तर तुम्ही ते व्लॉग अजूनही बघितले नसेल तर पटकन जाऊन पाहून घ्या. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि थँक्यू मंडळींनो ज्यांनी आमचे ऑलरेडी ब्लॉग बघितले असेल आणि खूप सारे प्रश्न देखील विचारले. तर लवकरच आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रश्न उत्तरांचा एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहोत. त्यामध्ये आम्ही तुम्हाला आमच्या सर्व रोड ट्रिपचे प्लॅनिंग, रूट, त्यानंतर आम्ही सर्व हे सामानचे अरेंजमेंट कशी केली. मेन म्हणजे खूप विचारला जाणार प्रश्न की दीदी तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या साड्या आणि दादांनी वेगवेगळे ड्रेस कसे परिधान केले, तर सो एवढे सामान कसे कॅरी केले, या सर्व गोष्टींची उत्तरं आम्ही तुम्हाला लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये देणार आहे. तर तोपर्यंत लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. असो, तर आता आपल्या आरतीची वेळ झाली होती. तर भोले बाबांची आरती करून आणि आमच्या 12 ज्योतिर्लिंग रोड ट्रिपचे आम्ही अशा पद्धतीने सांगता केली घरी. आणि मंदिरात देखील महाप्रसादाचे आयोजन केले होते आणि सर्वांनी मस्त उपस्थिती लावून ह्या पूजेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा आभार. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. बाय बाय. लिव्ह, लाफ अँड ट्रॅव्हल.